कारवाई करायची तुम्ही सांगाल त्या पद्धतीने केव्हा ठेवले केव्हा ठेवले त्यांनी जरी आता परत ऐकलं ना 2 मिनिट सर ठरलंय सगळं झालंय बिना दोघांतून 2 फुट शेजारच्यात मानून दिला 15 मिनिटं त्याचं थांबली दोघं जणी गाडीनीच मोकळी लावली का सगळं गाडी तिथलं काढून तिथलं तुम्हाला मला काय वाटतं आता काय विषय आपल्या बडवायला तुम्ही तुमच्या मनात काय करा आम्हाला आता करायचं करा आमच्या गुन्हा दाखल करायचं विनंती तुम्हाला आम्ही करतो आम्ही तुम्हाला 4 दिवस सोडून आम्ही मोका अंतर्गतची कारवाई करायची त्याला पडताळून बघण्याऐवजी हे आता 2-3 दिवसांमध्ये साहेब किंवा ह्या पोस्टमधून आपल्याला कळलं आपण अजून एकदा सांगतो साहेब आपण आम्ही अज्ञान आहे पण आजपण सर ह्या जी गुन्हेगारी आहेत 5 असतील 6 असतील पण यांना मोका हे हात जोडून विनंती आहे समाजाला सध्या त्याला जो मोर्चा आहे आधी गुन्हा तर घेतला पाहिजे गुन्हा घ्या कायदेशीर बाबीचे पूर्ण करू कायदेशीर बाबी पूर्ण करू शिवाजी साहेबच तपास करतायत आज येणार होते पण ते म्हणजे समजून सांगा मी काम आहे तर कायदेशीर बाबी पूर्ण करू त्याबद्दल चालू आहे काम पण फक्त तुम्ही तपास पोलीसचे तपास करतात असं तपासाला सहकार्य केलं पाहिजे आम्हाला काही साक्षीदार लागतात साक्षीदार काही पुरावे असतात ते पुरावे गोळा करू द्या 100% कारवाई करू ठीक आहे. पोलीस प्रोटेक्शनचं कसं आहे
हो साहेब पोलीस प्रोटेक्शन ऐकून तर घ्या ना. वारी असल्यामुळे सगळ्यात वारी असल्यामुळे अरे बाबा वारी असल्यामुळे बीट अधिकारी आणि बीटचे 5 कर्मचारी पंढरपूरला गेले होते. बीट अधिकारी मोरे साहेबांना डायरेक्ट आता बोलले बघा बीट अधिकारी पंढरपूरमधून बोलवले इथं आले आणि या बीटचे जे 5 कर्मचारी पंढरपूरला त्यांनाही बोलवले. आता बीटचे कर्मचारी इथं काम केलं तर चांगलं असते. मी एसपी साहेबांना बोललो एसपी साहेबांनी काम म्हणलेलं आहे आणि इथं बीटचे अधिकारी कर्मचारी राहतील. एसपी साहेबांना आले एसपी साहेबांनी ठेवा म्हणून सांगितलं आणि योग्य रीतीनं काम करा म्हणून सांगितलं. आदेश दिले कोणत्याही प्रकारचं चूक करणार नाही. जेव्हा साहेब ऐकून घ्या तुम्ही मेन 4-5 लोक आहेत. अभिषेक भाऊ तुम्ही या देवाशी साहेब 2-3 तासांच्या पोलीस तुम्ही निवेदन द्या. देवाशी साहेब यश मंडळ आहेत तर तुम्हाला फोनवर बोलून देतो. मातंग समाजाच्या बांधवांना एक विनंती आहे की हा लढा इथं संपलेला नाही आणि सारख्या सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी जर आमच्या जीवाची जरी बाजी लावायला लागली तरी आम्ही मातंग समाजाचे बंधू म्हणून तयार आहोत. या संदर्भात आपली मंगळवारी मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये पोलीस प्रशासनाला जो अल्टिमेटम आपण दिलाय 2 दिवसाचा त्या 2 दिवसात जर प्रशासनानं मागण्या आपल्या पूर्ण नाही केल्या तर आपण मंगळवारी सांगोला बंद डिक्लेअर करतोय आणि बंद मध्ये तोपर्यंत जर मागण्या मान्य नाही झाल्या तर त्यावेळेस जाळपोळ होईल, दंगल होईल. या सर्व घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि त्याच्या विरोधात आमच्यावर काय कारवाई झाली तरी आम्ही भिवून माघारी सरकणार नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. गाव बंद राहू द्या भैया, गाव बंद राहू द्या तोपर्यंत गाव चालू करायचं. हा